नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. बँकांचे घोटाळे, रस्त्यांचे वाटोळे, पेट्रोलची दरवाढ, रोजची धावाधाव, असू दे आयुष्यात हजार टेन्शन, सगळ्यांचा पडेल विसर, कारण सुरू होत आहे लाफ्टरचं सेशन. म्हणजेच तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. विनोदाच्या ह्या कलगीतुऱ्यासाठी हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्द या दोन्ही टीम सज्ज झालेल्या आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या पंचांचं, अर्थात सई ताम्हणकर आणि प्रसाद ओग. मंडळी, महाराष्ट्रातून निवडलेल्या विनोदवीरांमध्ये ही स्पर्धा सुरू झालेली आहे. दर आठवड्याला त्यांना जे गुण मिळणार आहेत त्यातूनच ठरणार आहेत महाराष्ट्राचे कॉमेडीचे जहागीरदार. आणि त्यांच्या परफॉर्मन्सनुसार इथे एलिमिनेशन राऊंड सुद्धा सुरू होणार आहे. तर बघूया कसा रंगतोय हा कॉमेडीचा जंगी सामना. कालच्या भागातल्या हास्य बुद्रुकच्या पंचेसना रिटन पंच देण्यासाठी येत आहेत हास्य खुर्दचे सरपंच प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. लहान मुलांना हसत खेळवत आईस्क्रीम विकणारा आईस्क्रीमवाला आता इथे येणार आहे. बघूया लहान मुलांना तो कसं खेळवतोय ते. आईस्क्रीमवाला कशाला नवीन पोरांना आणतोस? तो गिटारवाला बघ मीटर मध्ये वाजवतच नाहीये. अरे तू थोडा बेटर गा ना. नमस्कार, माझा स्टॉल आहे तीर्थरूप आईस्क्रीम. म्हणजे माझ्या ना स्टॉलची खासियत आहे खूप. मी मुलांना असं सहज आईस्क्रीम नाही देत, त्यांना आधी खेळवतो, त्यांना खूप मजा देतो आणि मग आईस्क्रीम देतो. म्हणजे माझे ना व्हिडिओ असं सगळे इंटरनेटवर व्हायरल झालेत. मी खूप लाडका आहे माहिती आहे मुलांचा, सगळ्यांचा लाडका आहे. ए बाळा, ती द्राक्ष खाऊन तरी टाक, नाही तर चिरडतील ती. बाल आलं, बालाला आईस्क्रीम पाहिजे, खाऊ पाहिजे, बाल तर नातत नातत आलं, काय पाहिजे तालाला. तुम्ही बोबडे काय? बोल बाळा, काय पाहिजे? मेथीची जोडी. एडी, मेथीची जोडी नाही, आता आपली जोडी. पहिल्यांदाच कॅप्टन झालंय, जास्त उडू नको, कधी बोट बुडेल. कोणता फ्लेवर देऊ? व्हॅनिला देऊ? वाहिनीला नको दादा, वाहिनीला रोज देतो आईस्क्रीम खायला. अगं वहिनीला नाही ग, व्हॅनिला. व्हॅनिल मग हे बघ इकडे, हे बघ, पांढरा देऊ, काळा देऊ, चॉकलेट देऊ, हा ब्लॅक, काय कोणता कोणता देऊ? बोल बोल. का नाही, ह्यो द्या, काळा द्या, पिवळा द्या, पांढरा द्या. आता मिक्सर देऊ, सगळं पाहिजे आता देणार. एकदम म्हणजे असं एकच दमात देऊन टाकावं. आईस्क्रीम. ये 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 ना, द्या ना. ये घे घे. ये पहले खेलो बाद में ले लो, खेलने का मजा पूरा लेने के बाद आइसक्रीम खा लो. ये ना, ये घे आइसक्रीम, घे घे ना आइसक्रीम, घे घे ना. ये ना, नाही नाही, घे ना, हे घे. पहिला खेळावं लागणार, घे ना, घे ना आइसक्रीम, घे 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 ना, घे. ए बाळा, ए तू काय कावळा खाल्लायस? मला आईस्क्रीम दे, मला रडू फुटत. नाही मी देणार बाळा, आईस्क्रीम देणार. मला आईस्क्रीम पाहिजे. देणार आहे बघ बाळा. ऐक आपल्या स्टॉलची कॅप्शन काय? पहिले खेलो बाद में ले लो. एक काम कर, तू एखादं गाणं गा, त्याच्यावर डान्स कर, मग मी तुला आईस्क्रीम देणार. मी गाणं गाणार? हा. मग ही पोरगी बिचारी आली, ती आजच ती काय करणार? बिचारीचं आता कुठं करिअर सुरू होते. तिला बघू त्यांच्या जागी बसवू. आणि मग ते काय? त्यांचं नको टेन्शन घेऊस, त्यांच्याकडे लय काम आहेत. मग ते इथं काय करीत? ते सांगा ना, ते इथं काय करीत? अगं त्यांचं जाऊ
पावसाळा सुरू झाला की स्किटवाल्यांच्या सुपाऱ्या बंद होतात. हप्ते भरायचे वांदे होतात. माझं क्लिअर. तुझं काय तुझंच बोलतोय. व्हेंटिलेटर करून आले तरी स्किटच करते. अगं स्किट बंद झाली ना तुला व्हेंटिलेटर जायची वेळ येईल. नाही आधी डान्स करून दाखव. डान्स एक काम कर, कुठल्या तरी पक्षावर डान्स कर. चालेल मग आमच्या गावचे आमदार आहेत ना त्यांच्या पक्षावर डान्स करते. नाही. पक्ष म्हणजे पक्ष नाही का, पक्षी. बर्ड्स पक्षी पक्षी चालेल चालेल. पक्षी 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 कुत्रा झाला. कुत्र्याला शेपूट राहते ना, पक्षाला पण शेपूट राहते. पक्षाला पण शेपूट राहते, कुत्र्याला पण पण पक्षाला पंख पण राहते. मग कुत्र्याला पंख नसतात. कुत्र्याला पंख असते तर कुत्री उडाली असती. मग सकाळी सकाळी लोक मॉर्निंग वॉकला कुत्र्याला नाश्ता घेऊन फिरायला. डान्स डान्स डान्स. पक्षी 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 कुठला बरं पक्षी. आठवलं. हा चल. सुटलं. ओय, द्राक्ष द्राक्ष काय चाललंय. पोपट पिसटलं. पोपट. तू कशाला पिसटलेलास. थांब ती ऐकत नाही तू तरी ऐक. पक्षी पक्षी पोपट पिसटलं वगैरे नाही. पण आम्हाला पक्षी आहे म्हणजे शिकवलं आमच्या बाईंनी. पोपट हा पक्षी आहे. पोपट म्हणजे कॅरो. पॅरट नाही ग, पॅरट 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 पॅरट. आता मी नाचले ना. हा देणार आईस्क्रीम देणार. मला आईस्क्रीम मला आईस्क्रीम देणार. बहिणीला टकटक माकड मला आईस्क्रीम. ह्याच्यातली आईस्क्रीम कुठं गेली. तू आईस्क्रीम तर इथे आहे. द्या ना. नाही पहिले खेलो बाद में ले लो. गे ना. ए बाळा काय करते तू. माती नाही टाकायची. आईस्क्रीम आहे. तू ठेव. तू ठेव आधी तू ठेव. तू ठेव ना. ठेव म्हणलं ना. नाही ठेवलं तो आण तिकडं कर. ठेवलं. तो आण. हा येडी आहेस का. येडी आहेस. आईस्क्रीम वर माती टाकत होतीस. मूर्ख कुठची. काय करतेस. कुठे झाली. पैसे कोण देणार. कसले पैसे. कसले पैसे म्हणजे आईस्क्रीम खातेस ना कोण मध्ये ते पैसे कोण देणार. किती झाले. किती झाले. 100. पैसे दे ना. काय दे ना पैसे दे. पैसे दे. पैशांची नाही खेळायचं. पैशांची मस्करी नाही करायची. हे तुम्ही तुमच्या मुलांना जाऊन सांगा. दे ना बाय. पैसे लिलू दे ना. मी दिलं ना आईस्क्रीम. आता चला नाचून दाखवा. नाचून दाखवा. मला कुठे करू नका. नाचून दाखवा. नाचून दाखवा. मला कसं नाचवलं आता तुम्ही नाच. अगं पण मला नाही येत नाचतो थांब. नाचतो. ढोल ढोल. या ढोलाला ना चांगला रिमटोन काढला पाहिजे होता आई बापांनी. आता मी जो डान्स सांगन त्याच्यावर टेप करायच्या आणि तशा टेप करायच्या. पण मीच हा हे बघा. मग बघा खाली तर मग माती टाकून तिथं ठेवा नीट. काका तुमचं काय झालंय माहितीये का. काय? तुमच्या अवयवांची ना गिचमिडी होऊन गेली सगळी. गिचमिडी होऊन गेले म्हणजे पाय संपले की डायरेक्ट पॉट सुरू होतंय तुमचं. तुम्हाला वेगळी अशी कंबरच राहिलेली नाही. तुमच्या अवयवांचा आईस्क्रीम सारखा कसाटा झालाय. कसाटा. कंबर. अरे मी गेल्या कित्येक महिन्यात माझी कंबर बघितलेली आठवतच नाही मला. ते तुमची कंबर हडप झाली. मी नाचन सांग. आता मी सांगते तसं नाचा. नाच की. नाचू.
काय पुराणाचा नाचलो ना पुराणाचा नाही तर मग माती. दे ना पैसे आता नाचलो ना आता मी दे ना किती दे ना मला पैसे दे ना नाचलो चकवणार नाही ना नक्की तुमची गळ्याची पण गिचमिडी होऊन गेली पैसे दे हे बघा चकवायचं नाही नाही हो बघा यो, 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 यो. हाय हाय यो. या! चाल, what? हे बघ. यव्वा, जादू पैसे कुठे गेले पैसे नाही पैसे कुठे गेले हा लाज वाटत का लाज बारक्या पोरांना छळता काय तुम्ही अगं आम्ही कुठे त्यांना मजा येते मी छळत नाही त्यांना मजा नाही तुम्हाला मजा येते ढोल्या लाज वाटत का तुम्हाला मजा येते त्या व्हिडिओ बनवणाऱ्यांना मजा येते मला सगळं माहितीये मी छोटी नाही राहिले मोठे झाले मी सगळे व्हिडिओ बघते हा परत जर का लहान पोरांना छळलं नाही तर मग डायरेक्ट नाही 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 हे घ्या हा हा ये पहले खेल कुछ मत खेलो डायरेक्ट एक्शन नम्रता तू जी लहान मुलगी सादर करतेस चुम्मा सुपर्ब सुपर्ब आपण बघूया हा आईस्क्रीम वाला ऍक्ट आपल्या पंचांना कसा वाटला प्रसाद नाही मी आधी बोलणार अरे आहे मला बोलू दे ना. नाही तुझं ते कॅल्क्युलेटिव्ह विचारवंत सगळे असं वाटलं मी बोलताना कालचे असं वाटलं मी कॅल्क्युलेटिव्ह बोलतोय खूप जास्त डीप मराठी असलेलं तू ते नंतर बोल मला आधी माझ्या मनातलं जे येतंय ते बोलून घेऊ हा दे. बरं बोल खूप सुंदर अप्रतिम परफॉर्मन्स झाला आय थिंक तुमच्या टीमनी हा आदर्श ठेवला पाहिजे डोळ्यासमोर टायमिंग एनर्जी एकही पंच मिस झाला नाही लूज झाला नाही पडला नाही सगळे वेळेत इट वॉज अमेझिंग मी डबल पिपाणी फार भारी आता बोलू शकतोस प्रसाद क्या बात आहे नम्रता आणि प्रसाद प्रसाद यार प्रसाद नावातच टॅलेंट आहे यार. तीर्थरूप आईस्क्रीम म्हणजे त्या नावापासून म्हणजे खरंच तुमचं काय म्हणतात ते पाय धुवून तीर्थ पेलं पाहिजे आणि तुझं रूप ना आईस सारखं आहे तुमच्या दोघांचं पण त्याच्यावर जो रंग टाकावा त्या रंगाचा तो गोळा होऊन जातो वा वा आणि म्हणूनच तुमचं ऑडियन्स क्रीम आहे वाह, क्या बात क्या बात है फॅन्टॅस्टिक फक्त त्यांच्याकडच्या 2 जोड्यांनी नाही तर उरलेल्या पण 2 जोड्यांनी खूप शिकायला पाहिजे या परफॉर्मन्समधनं मला जे या टोटल शोमधनं एक्सपेक्टेड आहे ते या परफॉर्मन्समध्ये नक्की होतं मला तुम्हाला सांगायचं हे की विनोदी स्किट्स अनेक वाहिन्यांवरच्या अनेक कार्यक्रमांमधून सादर केली जातात सादर केली जाणारच आहेत सादर केली गेली आहेत पण त्याच्यात आपण एक्स्ट्रा एलिमेंट काय ॲड करतो ज्याच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स वेगळा होणार आहे तर आत्ता आईस्क्रीमच्या त्यांनी केलेल्या ट्रिक्स हे एक एक्स्ट्रा एलिमेंट होतं जे फार कमी वेळेला स्किट्समध्ये बघायला मिळतं प्रसाद हॅट्स ऑफ नम्रता कमाल आहेस तू कमाल आणि तुमच्याकरता या 2 बरं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच पण महाराष्ट्रातल्या या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांसाठी मला सांगायला आवडेल की ही हास्य जत्रा आहे आणि या जत्रेत कौतुक करण्यासाठी म्हणून आम्ही ह्या पिपाण्या वाजवतोय आमच्याकडे काम नाही म्हणून आम्ही इथे बसलेलो नाही या पिपाण्या तर तुमच्याकरता डबल पिपाणी सुपर परफॉर्मन्स बाय यू थँक्यू सो मच तुम्ही बसू शकता आता आपल्या समोर येत आहे एक अस्सल पुणेकर मला वाटतं ह्याच्यातच सगळं आलं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुकचे विनोदवीर आशुतोष वाडेकर आणि भक्ती रत्न पारखी यांचं अरे आमच्या पूर्वजांनी बांधलेल्या वाड्यामध्ये यायला आमच्याकडेच प्रवेश मागतोयस अजिबात येणार नाहीये अरे पुण्याची अस्मिता जपणारा हा शेवटचा पुणेकर आहे व्हॉट हॅपन ग्रँडपा अरे आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या या शनिवार वाड्यामध्ये यायला आपल्याकडेच प्रवेश मागतो तो जाऊ दे ना वाव ग्रँडपा व्हॉट अ लवली प्लेस मग? आय लाईक इट ग्रँडपा वन सेल्फी मेकअप आउट ना नाही नाही मी वैचारिक मुद्रा करणार
ओके. You're so sweet, grandpa. Grandpa, का हे खरंच आपल्या पूर्वजांनी बांधलंय? मग म्हणजे काय? पण इकडे नुसत्या भिंती का बांधून ठेवल्यात? 2 रूम्स तरी बांधायच्या की. अगं छबूकडे 2 खोल्यांचं काय घेऊन बसलीस? इथे 7 मजली महाल होता, महाल. 7 floors? होय. आणि त्याच्या पुढे अशी 1000 कारंजी होती जी थुई 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 नाचायची. अगं आपल्या या इतिहासामध्ये शनिवार वाड्याला केवढे अनन्यसाधारण महत्व आहे तुला माहिती आहे? मग तुला सांगतो छबूकडे, या वाड्यातल्या प्रत्येक दगडाला पेशव्यांचा परिसर स्पर्शच लाभला आहे असेच वाटते. मग वाव. अगं पुणेरी संस्कृतीचा मानबिंदू आहे आपला शनिवार वाडा. आणि या वास्तूचा सुवर्ण इतिहास तुझं कळावा म्हणून तर तुला इथे घेऊन आलो आहे. आपण इथे कुठे आहे वाडा? वाडा नसला तरी इथे वाडा होता आणि तो पाहायचा. ही जी काही तटबंदी दिसते ती काही उरलेल्या दगडातनं बांधलेली नाही आणि बाहेर जो काही नक्षीकाम केलेला दरवाजा दिसतोय तो पेशव्यांना वेळ जात नव्हता म्हणून स्वतःच्या हाताने कोरीत बसले नव्हते ते. ओ ग्रँडपा, तिकडे त्या दरवाजावर असे आयनचे मोठे मोठे एरोज का करून ठेवले तो? अगं हत्तीच्या बळाने जर का दरवाजा उघडण्याचा यत्न केला तर हत्तीच्या गंडस्थळावरती प्रहार होऊन तो जखमी व्हावा म्हणून. व्हॉट इज दिस गडस्थळ? गडस्थळ नव्हे ग, गंडस्थळ. गंडस्थळ कुठं असतं पण ते? कपाळात. कपाळावर. म्हणजे कसे आहे, हत्तीचे जे विशाल कपाळ असते की नाही त्यास गंडस्थळ असे म्हणतात. ओके. आणि मानवी देहामध्ये नाकाच्या वर आणि केसांच्या खाली 4 बोटांची जी जागा असते त्यास कपाळ असे म्हणतात. वा वा. आणि तेच वाढले तर त्याला टक्कल असे म्हणतात. मला एक गोष्ट सांगा, काय? तिकडे ऑलरेडी त्यांनी असा मोठा असा बिग दरवाजा करून ठेवलाय ना, हो, मग महाद्वार. आणखीन एक असा स्मॉल दरवाजा का केला हो त्यांनी? अगं बछडे, त्यास दिंडी दरवाजा असे म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे गांधीजी इथे आले होते. गांधीजींचा आणि पेशव्यांचा काय संबंध इथे? मी वाचलंय बुक मध्ये. काय वाचलंय? गांधीजींनी दिंडी यात्रा काढली होती ना. अगं छबूकडे, गांधीजींनी ती अशी दिंडी यात्रा नव्हती काढलेली, मग? त्यांनी ती अशी दांडी यात्रा काढली होती. दांडी आणि दिंडी याच्यामध्ये फरक आहे. त्या व्याकरणामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार, रफार ही जी काही चिन्ह दिली आहेत ना ती चित्रकलेसाठी नव्हे दिलेली, वाक्य रचना करताना त्याचा उपयोग करायचा असतो अधेमध्ये. मग दिंडी दरवाजा म्हणतात त्या. त्यातून अनेक माणसं आत बाहेर ये जा करीत असतात. पण मग त्या मोठ्या दरवाजामधनं का नाही आत बाहेर करत माणसं? अगं त्याच्यातून हत्ती घोडे बाहेर आत ये करत असतात ना. पेशव्यांच्या हत्तीसाठी तो दरवाजा उघडला जातो. म्हणजे पेशव्यांचे हत्ती इथे राहायचे. पेशवे कुठे राहायचे? हत्तीवर. What? असे अंबारीत मुटकुळ करून राहायचे शरीराचं. मग तेच सांगतोय तुला, हत्तीवर कसे राहतील ते. पेशवे हत्तीवरून इथे यायचे, उतरायचे आणि सरळ राजा दरबारात निघून जायचे. ओके ओके. म्हणजे वॅले पार्किंग. पेशव्यांच्या काळात व्हॅले पार्किंग होतं का? नव्हतं. मग अगं समस्त पुणेच त्यांचे. त्यांनी कुठेही हत्ती लावला असताना पार्किंगला. असं कसं कुठे हत्ती लावतील पार्किंगला? का नाही लावणार? आरटीओ वाले त्यांचा टो करून तो हत्ती घेऊन गेले असते की. अगं बाळा, त्या काळात कुठले आले आरटीओ? नव्हतं का? कसे असेल? आणि तुझ्या लघुत्तम बुद्धीप्रमाणे जरी आरटीओ असते तर ते हत्तीला टो करून कसे घेऊन गेले असते? हत्तीला टो करताना जर का हत्तीने त्याच्या टो खाली त्यांना चिरडले तर. येस. अगं हत्ती आणि घोड्यांचा फक्त वाहनासारखा ते वापर करायचे. अच्छा, कळले कळले कळले. खरं तर आहे ना, तुला ना इतिहासच कळलेला नाहीये. हा, तुला इथे शनिवार वाडा दाखवण्याआधी आहे ना या शनिवार वाड्याचा समग्र इतिहास वाचून दाखवायच हवा होता. येस. तुला सांगतो छबूकडे, या शनिवार वाड्यामध्ये आपल्या पूर्वजांचे आवाज मला आजही ऐकू येतात. हो, मला तर कधीपासून ऐकू येत आहेत. तुला आपल्या पूर्वजांचे आवाज ऐकू येत आहेत? काय काय म्हणतात ते? अरे ते आपल्या पूर्वजांचे आवाज नाहीये, ते बाहेर वाड्या बाहेरचे परप्रांतीय फेरीवाले बसलेत ना त्यांचे आवाज येत नाही. यांसही एक अक्कल नाहीये. अरे शनिवार वाडा तरी सोडा रे निदान.
शनिवार वाड्याच्या तटबंदीला खिळे ठोकून त्यावर कपडे लटकून विक्री करतात ते. मला कधीपासून भूक लागली, आपण ती भेळ खाऊया ना. ओ भेळवाले भैया, ए गप. एक भेळ दे ना मुझे. गप्पा. अशा ऐतिहासिक ठिकाणी भेळ खातीयस? या भेळ खाण्याच्या कृतीचा मी जाहीर निषेध करतो. करा, चालेल, तुम्ही नका खाऊ, मी खाते. एक क्षण इकडे ये ग जरा. काय झालं आता? त्या भेळवाल्याची जरा खरडपट्टी काढतो. ए ए ए भेळवाले, इधर बघो जरा. काय रे, तुमको लाज वाटती है कि नहीं है? हाँ? अरे ऐतिहासिक वास्तु के सामने भेड़ बिकते हो उभे रहा के? अरे ऐसा कुछ होता है क्या? मेरे बाजू वाले लेले ने मेरे को सांगा है कि तुम सादड़ ले सादड़ ले मुरमुरे डाल के भेड़ बनवते हो आणि बनव्या तो बनव्या उसमें फरसाण के नाम पे फक्त शेवच टाकते. हाँ, ऐसे फसवणे का नहीं है हमारे पुणेकर को, सांगून ठेवते हैं. अरे भेळ विकने के बजाय जरा आळूवडी विको, काकरवडी विको, सुरळी की वडी विको. अरे नहीं तो नहीं, कोथिंबीर वडी तो विको. काय चाललंय तुमचं? ओ भेळवाले भैया, इनको इग्नोर करना और मेरे लिए एक स्पेशल भेळ बनाना. नाही खायची, आधी आपण वाड्याचा इतिहास ऐकायचा. अगं असं काय करते छबूकडे? या शनिवार वाड्यामध्ये कितीतरी मनसुबे रचले गेले, कितीतरी विजयोत्सव साजरे केले गेले. तुला सांगतो कितीतरी पराक्रम झालेत या शनिवार वाड्यामध्ये. हा, फक्त ती एक गृहकलहाची काळी रात्र जर का आली नसती तर ही कथा काहीतरी वेगळीच असते. तुला सांगतो त्या काळातला शनिवार वाडा काळोखी रात्र होती. राघोबा दादांनी गारद्यांना संदेश पाठवला रात्रीचा. गुड नाईट. गुड नाईट. हो, रात्र झाली होती ना. अगं ते राघोबा दादा काय त्या गार्डनच्या व्हॉट्सअपचे ऍडमिन होते का गुड नाईट पाठवायला? त्या राघोबा दादांनी त्या गार्डनला खलिता पाठवला. त्याच्यामध्ये लिहिले होते की नारायण रावांना धरावे. आपल्या आनंदीबाईंनी त्या खलित्यामध्ये धचा मा केला आणि नारायण रावांना धरावेच्या ऐवजी मारावे असा संदेश पोहोचला. म्हणून ते सगळे गार्दी त्या नारायणरावांना शोधायला लागले. याचा अंदाज नारायणरावांना आला. नारायणराव सैरावर इकडे पळू लागले, तिकडे पळू लागले. इकडे गार्दी, तिकडे गार्दी, सगळीकडे गार्द्यांची गर्दीच गर्दी. म्हणून प्राण वाचवण्यासाठी त्यांनी काकांना हाक मारली, काका मला वाचवा, काका मला वाचवा. पण सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरल्या आणि शेवटी त्या गार्द्यांनी त्यांच्यावर वार केले आणि हा पेशव्यांचा तेजपुंज शिलेदार शेवटी धारातीर्थी कोसळला. ग्रँडपा गेले वाटतं. हॅलो ग्रॅनी, 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 ग्रँडपा गेले. काय घरी हापूस आंब्यांचा रस केलास? आंब्यांचा रस? त्याला वाट्या भरायला सांगा म्हणावं त्यांना. अहो पण तुम्ही तर गेला होता ना. गेलो नव्हतो, तुझी इतिहासातली रुची ऐकली आणि भोवळ येऊन पडलो होतो. मला सांगा ना इतिहास. अगं हे रया गेलेले वाडे, हे गड किल्ले यांच्या पराक्रमाची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. फार फार तर तुम्ही काय करू शकता, या वाड्यांचे रिसॉर्ट्स कसे होतील, यांची हॉटेल्स कसे होतील हाच विचार करणार तुम्ही. मग ही संस्कृती कोण जपणार? हा, हे गड किल्ले यांचं जतन कोण करणार? अगं हे आपल्याला बनवता येऊ शकत नाही, पण निदान आपण त्याचं जतन तरी करू शकतो. आपल्या पूर्वजांनी हा ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवला. आता मी माझ्याकडनं तुझ्यापर्यंत पोहोचवतोय आणि मग तुझ्याकडनं तो पुढच्या पिढीला जायला नको. हो ग्रँडपा, मग? पण ग्रँडपा आपण आता जायचं का आंब्याचा रस खायला? म्हणजे काय वाट्या तयार करायला सांगता ना, साजूक तूप घालून खाऊयात आपण. चला. जाता जाता कलह म्हणून दाखव बरं. किती दिवसांनंतर छबूकडे बछडे हे शब्द ऐकले, कान तृप्त झाले. वा, धन्यवाद. सुंदर. आपण जाणून घेऊया तुम्ही दाखवलेला हा शनिवार वाडा आपल्या पंचांना किती भावलाय. प्रसाद, एक सच्चा पुणेकर या नात्याने मी आधी सईला बोलायची संधी दिली. छान झालं. मला हसायला कमी आलं, पण तुम्ही खरंच काही काही मुद्द्यांवरती थेट काळजामध्ये घुसलात, वार केलात. कारण जेव्हा जेव्हा आपण सगळेच काही निमित्ताने परदेशात जातो आणि कुठे जातो, आपल्याला दिसून येतं की आपण आपल्याकडच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांची आपल्याकडे किंमत नाही आहे, आपल्याला अजिबातच व्हॅल्यू नाही आहे आणि ती असली पाहिजे खरंच. तर अशा काहीशा मिक्स्ड फिलिंग्स तुम्ही जागृत केलं त्या निमित्ताने. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. प्रसाद, बऱ्यापैकी वाईट होतं, म्हणजे बऱ्यापैकी छान होतं. असं मी कुठेतरी ऐकलं होतं की विनोदाला कारुण्याची झालर जेव्हा असते तेव्हा विनोद मोठा होतो. संस्कृती
जतन करणं हा तुमच्या परफॉर्मन्सचा विषय होता. या निमित्ताने मला प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगायला आवडेल किंवा आठवण करून द्यायला आवडेल की पुण्यानी आजपर्यंत आपल्याला राजा गोसावी दिले, शरद तळवलकर दिले, निळूभाऊ फुले दिले, वसंत अवसरीकर दिले, मोहन जोशी दिले, यशवंत दत्त दिले आणि सतीश तारेसुद्धा दिले. त्यामुळे खूप वर्षांपासून पुण्यानी विनोदाची संस्कृती ही दिलेलीच आहे आणि तीही तुम्ही या निमित्ताने जतन करताय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. वा वा. जाणून घेऊयात या परफॉर्मन्ससाठी किती मार्क देतात आपले पंच. प्रसाद. खरं तर मी 7 मार्क्स देणार होतो, कारण 7 जन्म ही संस्कृती जपायला हवी म्हणून. पण बिंग अ पुणेकर 1 मार्क एक्स्ट्रा देतोय मी, 8 मार्क. सई. तुम्ही 7 जन्म ही संस्कृती जपावीत म्हणून मी तुम्हाला 7 मार्क देऊ इच्छिते. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. तर आपल्या अस्सल मराठवाडी ठसक्यात स्टेजवर जाळ करायला येणार आहेत हास्य खुर्दचे शैलेश कोरडे आणि महेंद्र खिल्लारे. मंडळी मोठमोठे लोक म्हणतात की आयुष्यात मला हा भेटला आणि माझं अख्खं आयुष्यच बदलून गेलं. खरंच मंडळी, कोण कधी आपल्याला आयुष्यात काय दिशा दाखवून जाईल सांगता येत नाही. आता ह्यांचंच बघा ना. नमस्कार, मी मेकअपमन म्हणजे पडद्यामागचा कलाकार. आणि 90% पडद्यामागच्या कलाकारात एक छोटासा मेलेला कलाकार असतो. पण आता काय करणार, आलिया भटाशी असावे सादर. सॉरी नाही, आलिया भोगाशी असावे सादर. म्हणून जे पडेल ते काम करायचं, दुसरं काय करणार आपण. दादा, तुम्ही मेकअप दादा आहेत ना, पटकन मेकअप करा माझं. पळ तिकडं. काय झालं? चहा घेऊन ये जाय. दादा मी ऍक्टर ऍक्टिंग करायला आलोय मी इथं. ऍक्टिंग? हा. अरे सॉरी, मला वाटलं स्पॉट बॉय झालं काय. काय दादा, सकाळी चेष्टा करायला लागले राव. पटकन माझं मेकअप करा, मला शूटिंगला जायचंय. बरं, सैराट किती वेळेस पाहिला? सैराट 12 वेळेस. वा. 1 मिनिट, तुम्हाला कसं काय कळालं की मी एकापेक्षा जास्त वेळेस सैराट बघितलाय म्हणून? आता आहे का, त्याच्याशिवाय तुझ्यासारख्या चेहऱ्याला मुंबईत यायचा कॉन्फिडन्स येणं तरी शक्य आहे का? सांग ना. काय दादा, सकाळ मस्करी करायला लागले राव. अरे माझी शूटिंग आहे आता, मी ऍक्टिंग करायला आलोय. अरे मी थिएटर केलेलं आहे, थिएटर. बापो, गावाकडे काय भारी नाटकं केलेत मी. अरे मी तुगलक केलंय, गॅलिलिओ केलंय, हेल्मेट सुद्धा केलंय मी. अरे घमिलावानी तोंडाच्या, हॅमलेट असतं रे, हेल्मेट नसतं. कसं आहे, प्रयोग पाहिल्यानंतर लोक जे दगड फेकून मारतात ना, त्याच्यापासून वाचण्यासाठी लागतं ते हेल्मेट. लय केलंय गावाकडे मी. तुम्ही फक्त माझा मेकअप करा, मला शूटिंगला जायचं. अच्छा. औरंगाबादचा आहे का तू? दादा तुम्हाला कसं काय कळलं? माझं ना टॅलेंट झाकतच नाही. तुम्ही माझ्या टॅलेंट वरून ओळखलं ना मी औरंगाबादचा आहे म्हणून. टॅलेंट नाही, तुमच्यात कॉन्फिडन्सच वेगळा असतो. नाही, कॉन्फिडन्स तर आहेच माझा, हेच कॉन्फिडन्स. नाही, कसं असतं माहितीये का, तुमच्यात कॉन्फिडन्सच असतो, मग तुम्ही शिकता. दाखव स्क्रिप्ट, दाखव. स्क्रिप्ट आहे. कोणता रोल आहे? माझा ते गावकरी एक रोल आहे माझा. वाटलंच मला. महत्वाचा आहे तो रोल. मग माणूस एक, व्यक्ती एक, गावकरी एक. आणि कधी नुसताच एक असतो. नाही, ही जे पात्र असतात ना, ही तुमच्या सारख्या लोकांनाच मिळतात. नाही, पण ते महत्वाचं कॅरेक्टर आहे, डिरेक्टर साहेब म्हटले. रोल का म्हणजे डायलॉग काय तुझा? डायलॉग ते इकडं गेले चोर डावीकडे, हा डायलॉग आहे. त्याच्याशिवाय स्क्रिप्ट पुढे नाही सरकणार. महत्वाचा आहे ते. पुढं नाही, तेवढा एकच डायलॉग आहे मला. एवढंच डायलॉग आहे? हो, पण महत्वाचा आहे तो. 3 तास वर्क केलंय मी त्याच्यावर. काय वर्क केलंय तू? म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीत घेणार आहे तो. 3 वेगवेगळ्या पद्धतीत. दाखव बरं करून. हे बघा, इकडं गेले चोर डावीकडं. वा. पहिली पद्धत. दुसरी इकडं गेले चोर डावीकडं.
आहे. दुसरी पद्धत आहे अशी हा. आणि तिसरी सिक्रेट आहे ते मी डिरेक्टरला सांगेल, तुम्ही पहिलं माझं मेकअप करा. हा नाही पण चांगला डायलॉग हा. हा. इकडं गेले चोर डावीकडं. हा येस येस. अरे चायला काय झालं काय? पण याच्यातला चोर कट होणार. का कट होणार? हा आता समोरचा माणूस तुला येऊन विचारणार हं. का रे बाबा कुठे गेले चोर, हं. मग तू म्हणशील इकडे गेले चोर डावीकडं. हं. आता एडिटर रिपिटेशन ठेवत नाही ना. म्हणजे दोन चोर नाही ठेवणार? नाही ते त्यांचा चोर ठेवतील का तुझा चोर ठेवतील, तुझा चोर कापणारच. का असं का कापणार ते? कारण समोर सेलिब्रिटी नट असणार ना. अरे असू द्या ना, कुणी बी सेलिब्रिटी नट असू द्या, मी करणार त्यांच्या समोर रोल करणार मी. प्रसाद ओक असले तर. अयो अयो काय म्हणजे खरंच का काय? कुठे गेला कॉन्फिडन्स, कुठे गेला तुझा? नाही कॉन्फिडन्स नाही गेला. हं. कसं आहे, मार्क त्यांच्या हातामध्ये येत ना, म्हणून जरा भीती वाटायला लागली, बाकी काही नाहीये. नाही भीती वाटायलाच पाहिजे. साधी सुधी व्यक्ती नाही बाबा ती. अरे त्यांनी हयात घालवली अभिनयात. हा मग डिरेक्शन मध्ये गोल्ड मेडल आहे. सांग. बरोबर आहे ते. मग तुझा चोर कापणार, 100% कापणार. चोर शब्द जाणार हं. हरकत नाही. हं. मी 3 शब्दामध्ये ऍक्टिंग करीन. इकडं गेले डावीकडं अशी मी ऍक्टिंग करतो, तुम्ही फक्त माझं मेकअप अरे करा. बाबा डिरेक्टर लय मोठे माणूस आहेत. काय सांगता? त्यांचं म्हणणं आहे की शब्दांशिवाय कॅमेरा बोलला पाहिजे तर दर्जेदार कलाकृती निर्माण होते. हे काय ताण आहे बाबा, शब्दाशिवाय कॅमेरा बोलला पाहिजे. म्हणजे तुला काय म्हणते माहितीये का, तू फक्त म्हण इकडं गेलेत हा आणि डावीकडे फक्त हात करायला सांगते, नाही तर बोट करायला सांगतील. इकडं गेलेत असं आयला मग मी काय बोटाने ऍक्टिंग करू काय मग आता? मग आता मला एक गोष्ट सांग, हं. तुझ्या चेहऱ्याचा मेकअप करायचा का बोटाचा करायचा? नाही करायचा तर चेहऱ्याचाच मेकअप आहे. हं. पण हरकत नाही, 2 शब्द तर राहतील ना. इकडं गेलेत असं बोट, मी त्याच्यात ऍक्टिंग करेल, तुम्ही फक्त माझं मेकअप करा. अरे बाबा कॅमेरामन तो लय जास्त क्रिएटिव्ह आहेत. काय सांगता? ते म्हणते एवढं मोठं थुत्तर दाखवायची काय गरज आहे, हं? याचे फक्त डोळेच दाखवा. डोळे का? टाईट क्लोजअप एकदम टाईट. हं. तुला विचारतील हं. कुठं गेले चोर, हं. तू फक्त एवढंच करायचं. आयला का बुबळाने ऍक्टिंग करायची काय आता? काय मग आता मला सांग, तू नुसते जर बुबुळ फिरवले तर तुला विशेष लक्षवेधी बुबुळ किंवा सहाय्यक बुबुळ असं बक्षीस तरी मिळणार आहे का? आता कसं होणार दादा माझं? अहो गावाकडं मी सगळ्याला सांगितलं होतं मला पिक्चर मध्ये रोल भेटलाय म्हणून. अख्ख्या नाटकातले माझे मित्र मला बस स्टँडवर सोडवायला आले होते. काही जणांनी तर हार सुद्धा गळ्यात घातले होते माझ्या. मी त्यांना म्हटलं होतं आता जे औरंगाबादला परत येईल ना तर ऍक्टर म्हणूनच परत येईल. आणि आता जर रोल गेला तर मी काय तोंड दाखवू गावच्या लोकांना, काय करू मी आता? अरे तू येडाय करे. काय झालं? तू इथं कामच करू नको. काय सांगताय दादा? छोटे मोठे रोल करूच नको. अरे येड्या गॅलिलिओ केलेला आहे तू, गॅलिलिओ, हा हेल्मेट केलेलं आहे तू, हा केलंय, हा. उगलक केलेलं आहे तू. अरे तू नाटकाचा कलावंत हा, आहेस. थिएटर मी yes. तर म्हणतो ना तू मराठीमध्येच काम करू नको. अरे काय बोलायला लागले तू तुम्ही? डायरेक्ट साऊथ मध्ये जाय. अयो हा साऊथ मध्ये? साऊथ मध्ये. अरे काय पर्सनॅलिटी तुझी. साऊथ मध्ये असा जाळ करशील तू. हो. हिंदीत काम कर, मोठे मोठे रोल कर. छोटे मोठे रोल करून करिअरची सुरुवात अंधश्रद्धा येत रे त्या सगळ्या. काय सांगताय दादा? वाह वाह, बरं झालं दादा तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलंय. काय पडलंय असल्या रोल मध्ये? हे काय बुबळा हलवायचा कुठं रोल असतोय का? नाही मी जातो दादा, मला नको नको. इकडे काय झालं दादा? ते प्रोडक्शनचे कपडे तर काढून जाय बाबा. नाही ते काढतो, पण माझे कपडे आतमध्ये येत ना दादा. नाही ऐक, त्या प्रोडक्शन वाल्याने जर तुला पाहिलं तर परत तुला बोबुळ फिरवायला लावतील. अयो काय बाबा? नको नको नको, त्याच्यापेक्षा मी एक काम करतो, इथंच कपडे काढतो. काढ. काय कामाचं आहे? हे असले कुठं काय? हे कसं असलंय असतं का? माहिती का, जिथं पात्र सोडलं तिथं पात्रता सोडायची. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. दे, 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 दे. हे दा- हे काय पडलं ह्याच्यामध्ये? मग? मी जातो डायरेक्ट साऊथ मध्येच काम करतो, नाही तर हिंदीतच बघतो. हिंदीत हा, कर. येऊ का? अरे शेवग्याच्या शेंगा. याच्या कॉन्फिडन्सवर औरंगाबादहून मुंबईला आला होता का तू? आलो होतो, पण आता तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलंय. नाही थँक्यू दादा, थँक्यू. येऊ दादा मी. हो. येतो दादा. थँक्यू दादा, थँक्यू दादा. अरे पळ. ओ मेकअप दादा, माणूस हे कुठे गेला? तो गेला. गेला? हा तो रोल सोडून गेला. तो म्हणला मला छोटा रोल करायचाच नाहीये. अरे पण तिकडे शॉट रेडी आहे ना. मग अरे यार आता कोण काम करणार? माझ्या लाईन्स पाठ आहेत सगळ्या. पाठा. दादा कलाकारच आहे मी. एक काम करा, पटकन तुम्ही चेंज करून घ्या आणि तिकडे शॉट रेडी आहे. लगेच 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 बरं हो, का? क्या बात आहे, तिकडे गेलेत. वा वा वा. दादा इकडं गेले चोर. क्या बात है.
क्या बात है मित्रांनो, क्या बात है, क्या बात है. जाणून घ्या पंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसाद. शैलेश महेंद्र, उत्तम. जे तुम्ही मांडलेत त्याच्यात खूप खाचखळगे आहेत, अशी फसवणारी, निराश करणारी, निगेटिव्ह माणसं क्षणोक्षणी भेटत राहतील. त्यांना ओव्हरकम करून तो मार्ग पार कसा करून जायचा हे आपण आपलं ठरवायचं आणि ताकदीने ठरवायचं. विश यू ऑल द बेस्ट. सई. खूप छान झाला परफॉर्मन्स. तुम्ही एक खास लहेजा तुमचा मराठवाड्याचा आणलात, त्याच्याबद्दल खूप अभिनंदन. आणि ही सुरुवात आहे, अजून छान छान परफॉर्मन्सेस आम्हाला बघायचेत. व्हेरी वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता जाणून घेऊया की तुम्हाला या परफॉर्मन्सला किती मार्क्स मिळालेत. प्रसाद. मार्क्स मी देतो, पण मला त्याच्या आधी परत एकदा तुम्हाला सांगायला आवडेल की औरंगाबादनीच मराठी रंगभूमीवरती अधिराज्य करणारी चंद्रकांत कुलकर्णी आम्हाला दिलेत आणि चित्रपटसृष्टीवरती साम्राज्य गाजवणारा मकरंद अनासपुरे पण आम्हाला दिलाय. पुढे जाऊन काही वर्षांनी या यादीत तुमचं नाव पाहायला मला खूप आवडेल. तथास्तु. मार्क्स मिळाले. सई. 8 मार्क्स मिळाले. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मंडळी, आता कार्यक्रमात वेळ आली आहे हे जाणून घेण्याची की कुणी पाडलाय कुणाचा पंचसनी फडशा आणि कोण ठरले आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. मित्रांनो, या जहागीरदारांना मिळणार आहे हा मानाचा फेटा आणि कॉमेडीच्या जहागिरीचा हा सातबाराचा उतारा. तर कोण आहेत या आठवड्याचे जहागीरदार हे घोषित करण्यासाठी मी आपल्या पंचांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. तर माननीय पंच, तुम्हा दोघांना आजचा हा जंगी मुकाबला कसा वाटला. प्रसाद. खूप मजा आली, खूपच मजा आली. म्हणजे एकाच मंचावरती अस्सल पुणेरी भाषा ऐकायला मिळाली किंवा अस्सल आगरी भाषा ऐकायला मिळाली, मराठवाड्याची भाषा ऐकायला मिळाली. त्यामुळे एक काय म्हणूया, खूप व्हरायटी एकाच अंडर वन रूफ. विलक्षण अनुभव होता. खरंच विलक्षण अनुभव होता. आणि त्यासाठीच आज तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समधून ज्या जागा काढल्यात त्यासाठी तुम्हाला सातबाराचा उतारा देण्यात येणार आहे आणि मानाचा एक फेटा देण्यात येणार आहे. तर या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार आहेत हास्य बुद्रुकचे गौरव आणि वनिता. अगं बाई, तुम्ही? अरे बापरे, बायको. बरं झालं, बायको घाबरलेच होते, एकदम धडधडलंच होतो मला. बरं झालं तुम्ही भेटलात. आणि झिपऱ्या वाढून काय फिरताय. सांगितलं होतं सकाळी कापून या. त्या घरी टॉवेल वर बरं दिसतं, टीसीच्या ड्रेसवर कसं दिसत आहे. टीसी आहे मी जरा कापून बरं दिसत नाही. टीसी आहे मी, काय टीसी आहे. नीट जरा नीट ना, मी नवरा नाही तुझा. आता इथे टीसी आहे मी. बघावं तेव्हा इज्जत करते माझी. बायकांमधला प्रसाद खांडेकर. तिकीट दे, तिकीट. त्याची नाही का गंमतच झाली आज. काय आवाज मी तिकीट काढायलाच विसरले. तू खरंच तिकीट काढायला विसरली की आपला नवरा टीसी आहे म्हणून फायदा घेतेस. छेओ, खरंच विसरले. आई शपथ. आता आता काय तुम्ही समोर आलात, मला काही टेन्शनच नाही. लाज नाही वाटत विदाउट तिकीट फिरायला. चला दंड भरा, दंड भरा. चला मग दंड भरा पटकन. अहो दंड भरा. अरे बापरे, खांद्याला मांडी फुटली. तर मंडळी, या हास्य जत्रेत हास्य बुद्रुक टीम मधल्या गौरव मोरे आणि वनिता खरात यांनी केलाय दावा आपण जहागीरदार असल्याचा आणि मिळवलाय 7/12चा उतारा. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आता वेळ आली आहे निरोप घेण्याची, पण त्याआधी प्रसाद, मला तुला असं विचारायचं वाटतंय, या पहिल्या आठवड्याच्या शेवटी तू काय सांगशील. मला असं वाटतं की अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम सोनी मराठीनी रसिकांसाठी आणलेला आहे. याच्यात किती व्हरायटी आहे आपण पहिल्या 2 भागातच दाखवून दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की परीक्षक किंवा पंच आणि सादरकर्ते किंवा स्पर्धक असं म्हणू, हे अंतर फक्त सादरीकरणापुरतं असतं. कार्यक्रमाच्या शेवटी मला असं वाटतं की आपण शेवटी सगळे एकाच व्यासपीठावरचे आहोत आणि एका व्यासपीठावर यायला हवं. मी तुम्हाला सगळ्यांना प्लीज माझ्या आजूबाजूला येण्याची विनंती करतो.